नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना विमा कवच. भाजप आमदार रणधीर सावरकरांचा संकल्प. अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त अकोलेकर भाऊक. जनमानसात दादांच्या आठवणींना उजाळा. महापालिका शाळांची दुरवस्था, छतातून गळती आणि वाढलेल्या गवतामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. अकोल्यातील टॉवर चौकातील उड्डाणपुलाला मोठे खड्डे व भेगा. अपघातापूर्वी नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी. बार्शी टाकडीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबावर प्रशासनाकडून अन्याय. नियमबाह्य रस्त्याच्या आदेशाविरुद्ध संताप. सरकारचा आदेश पायदळी तुडविला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील महायुती सरकारच्या जनहिताच्या योजनांमधून थेट जनतेला लाभ दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी महापालिका कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा संकल्प आमदार रणधीर सावरकर यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर, स्थायी समिती सभापती यांची उपस्थिती होती. अकोला मनपा कर्मचाऱ्यांना विमा कवच योजना व मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात भरगच्च उपक्रम सत्तारूढ भाजपने सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक मिळून एकूण 1402 कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात येत आहे. यामध्ये महापालिका प्रशासनातर्फे 25% सूट देण्यात येणार असून 5 लाख रुपयांचा अपघात विमा तसेच 2 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च कवच मिळणार आहे. आमच्या एका कर्मचाऱ्याचा ॲक्सिडेंट झाला. आमच्या असं लक्षात आलं की कर्मचाऱ्याला खूप अडचण होते म्हणून अपघात विमा जो काढला तसाच त्यांचं हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो कंपल्सरी त्यांच्या पगारातून काढण्याचं आम्ही आज त्यांना सुचवणार आहे किंवा तुम्ही कंपल्सरी तुमच्या पगारातून विमा काढा आणि ते कमीत कमी पैशामध्ये जी एजन्सी कंपनी त्याच्यावरून ते काढणार. आमदार रणधीर सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक, आरोग्य व कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. रक्तदान, अन्नदान, मातृत्व शक्ती सन्मान, शेतकरी सन्मान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, किचन गार्डन किट वाटप, वृक्षारोपण करण्यात येत आहेत. कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ झाल्याची माहिती यावेळी आमदार सावरकर यांनी दिली. एखाद्या माणसाचं जर मुद्दल 2.5 लाख असेल, व्याज 1.5 लाख झालं असेल, तो थकीत असेल, पण तुम्ही त्याला सरसकट 2 लाख देत असाल, 2 लाख ताबडतोब गेल्याबरोबर बँक व्याजामध्ये ते 2 लाख जमा करते. तो माणूस 2 लाखाचा थकीतच राहतो. आणि म्हणून आपण आग्रह करून राहिलो की OTS करा. OTS करा म्हणजे बँकांची निगोशिएट करा आणि 4 लाखाचे 2.5 लाख 3 लाखात सेटलमेंट करा. वरचे 1 लाख तुम्ही भरा, 2 लाख आम्ही भरतो, जेणेकरून त्याचा सातबारा पुरा झाला पाहिजे. तर कर्जवाढा जिल्हा बँक मागवते. म्हणजे आपली जिल्हा बँक खूप सक्षम आहे आपल्या वाशिम जिल्ह्यात. त्याच्यामध्ये 412 सोसायट्या आहेत. सध्याच्या स्थितीत आपल्याकडे प्राप्त खाते जे आहेत ते जवळपास 30,000 झाले आहेत. ती पण कर्जमाफी जवळपास त्याच्या बरोबरीची जाईल. अशी जवळपास 400-500 कोटीची कर्जमाफी आपल्या जिल्ह्यातही. आपला माणूस कायम आपल्यात राहावा असे प्रत्येकाला वाटते. अजितदादा कायम आपल्यात राहावेत, त्यांनी धाडसी निर्णय घ्यावेत, अधिकाऱ्यांना सर्वांच्या समोर झापावे, लोकहिताची कामे करावी, पण हे सर्व आता प्रत्येकाच्या मनात आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज जयंती. त्यांच्या निधनानंतरची ही पहिली जयंती असून अकोलेकरांनी मात्र दादांच्या दुर्दैवी ॲक्झिटबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक वेगळाच दरारा निर्माण करणारे, प्रशासनावरील घट्ट पकडीसाठी ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये दादा या नावाने लोकप्रिय असलेल्या अजित पवारांचे याच वर्षीच्या सुरुवातीला 28 जानेवारी 2026 रोजी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज संपूर्ण राज्य त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहत आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. अकोलेकरांनी अतिशय भावुक होत अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे. सोडवायचे दादा असते फारच छान झालं असतं. त्यात असते तर आज महाराष्ट्र कसा घडला असता, कसा घडवला असता? महाराष्ट्र हा खूप सुंदर घडवला असता. दादासाहेब पवार हे अत्यंत चांगले व्यक्ती होते. त्यांचे समाजकार्य आणि राजकारणात चांगला वलय होता. दादासाहेब गेले ही महाराष्ट्राला खूप मोठी हानी झालेली आहे महाराष्ट्राची. अजितदादा यांची आज जयंती आहे. दादा कुठल्या त्यांच्या राजकीय गुणांनी ओळखले जायचे? दादांची प्रखर शैली, नेतृत्व शैली आणि संघटन कौशल्य या बाबतीत दादा खूप प्रसिद्ध होते. विदर्भामध्ये असूनही त्यांची लोकप्रियता तेवढीच जास्त होती आणि आज त्यांच्या जाण्याने खरंच एक महाराष्ट्रामध्ये हळहळ त्यांची तो व्यक्त झालीच आहे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना माझ्याकडून आणि संपूर्ण विदर्भाकडून, अकोलावासियांकडून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली किंवा एक वाढदिवसानिमित्त, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांचं वर्किंग एवढं जबरदस्त होतं की प्रशासन त्यांना घाबरत होतं. आणि एवढंच नाही तर विधानसभेमध्ये जे बोलत ते त्याचं प्रत्येक आमदार किंवा याला एक धडकी भरत होती. इतकं व्यक्तिमत्व त्यांचं जबरदस्त होतं. आधुनिक महाराष्ट्र घडवला असता की ज्याला शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचा, सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न असेल ते त्यांनी अतिशय तळागाळातील लोकांसाठी जे काम केलं त्यांनी ते अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम काम केलं असतं असं मला शाश्वती आहे. त्यांची जयंती आहे. दादा जर आपल्यात असते तर आज महाराष्ट्र कसा घडवला असता दादांनी? अजीत दादा पवार एक राजकीय नेता के साथ साथ एक अच्छे व्यक्ति भी थे और उन्होंने महाराष्ट्र के लिए बहुत कुछ किया. और ख़ासकर उनके क्षेत्र का अगर आप विकास देखेंगे तो एक वो विकास पुरुष थे. उन्होंने पूरे महाराष्ट्र पर ध्यान दिया. अगर आज वो जीवित होते तो शायद महाराष्ट्र का भी एक अच्छा काम होता. और जो नीट परीक्षा के लेके अभी सरकार में जो शिक्षा मंत्री का राजीनामा मांगा जा रहा, तो शायद वो इस वक्त में नीट परीक्षा के जो युवा है और जो एजुकेशन हासिल करने वाले बच्चे वो उनके साथ में आज खड़े होते और सरकार के विरुद्ध में खड़े होते, ऐसा मुझे लगता है. त्यांच्या स्वभावाने आणि त्यांची काम करण्याची पद्धत, शिस्त आणि त्यांचे जे वक्तशीरपणा होता आणि सर्वांना घेऊन चालणे, शेतकरी असो किंवा सर्वसाधारण कार्यकर्ता असो, त्यांच्या त्या व्यथाचे लोक दादा ऐकत होते. आज त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंती दिवशी मी असं एवढंच सांगू शकतो. अजितदादासारखा नेता होणे नाही. आणि अजितदादाची जी काम करायची पद्धत होती त्या पद्धतचा सध्या मला तरी असं वाटतं की बा एकही नेता नाही. दादांचा असा विषय होता, दादा एका पक्षाचे नव्हते. दादा हे सर्वांचे होते. विद्यार्थ्यांचं जे आता आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये दादांनी खूप मोठं सहकार्य करून समोर काही ना काही आपल्या महाराष्ट्राच्या एकूण केलं असतं. नक्कीच. सर, दादा जर आता आपल्यात असते तर त्यांनी महाराष्ट्र कसा घडवला असता? दादाचं असं आहे की दादांना कोणामध्ये भेदभाव ठेवलेला नाही आहे. सगळ्यांकरता जगले ते. दादांना शिक्षकवृत्तीमध्ये खूप मोठ्या पदावर त्यांना खूप काही चांगलं काम केलेलं आहे. दादांचा पण जो आता तो त्यांचा झालेला ॲक्सिडेंट, त्यामध्ये तर अजून यांनी काहीच नाही केलं ना. सगळ्यांचं म्हणणं आहे की काही ना काही करा, त्यामध्ये अजून काही नाही केलं त्यांनी. त्याच्यामुळे आपलं असं म्हणणं होतं की बा दादांचा त्याच्यामुळे आपण समोर गेलो असतो. बहुत अच्छा गढ़ाते थे. और जो लाड़की बहनों का जो नुकसान कर दिया इन्होंने, दादा नहीं रहने के बाद, दादा रहते तो इनका नुकसान नहीं होता था. काश्तकारों को जो अभी बीमा नहीं मिला, ये नहीं मिला, ये सब इनका फ़ायदा होता था अगर दादा रहते तो. और हमारी एक ये है कि दादा का एक्सीडेंट कैसा हुआ, वो अपघात कैसा हुआ, इसकी इंक्वायरी होना. अकोला महापालिकेच्या शाळांची अवस्था बिकट झाली असून पावसामुळे छतातून पाणी गळत आहे. शाळा परिसरात गवत वाढल्याने आणि इमारती धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या शहरातील हरिहरपेठ येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 19 आणि 8ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे शाळेच्या छतातून सतत पाणी गळत असून मैदानावर पाणी साचत आहे. वर्गाच्या भिंतींना भेगा पडल्याने प्लास्टर उखडून पडत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत गरीब कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. खोल्यांची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वरंडा आणि स्टाफ रूममध्ये बसवून वर्ग चालवले जात आहेत. शिवाय संपूर्ण परिसरात मोठे गवत उगवल्याने साप व विषारी जीवजंतूंचा वावर वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून
कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. मी मनोज सुभाषराव बोचरे, मुख्याध्यापक हिंदी बालक शाळा क्रमांक 8 आणि या प्रिमायसेसमधील सर्व इमारती अतिशय खालवलेल्या असून बऱ्याच ठिकाणी वर्गामधले पाणी गळत आहे. प्रशासनाने मनपा प्रशासनाने त्याचं पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्यापही ते पूर्ण करण्यात आलेलं नाही. वर्ग गळत असून विद्यार्थ्यांना परिसरामध्ये अस्वच्छता, खूप मोठ्या प्रमाणात झाडं गवत पडलेलं आहे. वारंवार मनपा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं की नक्कीच माननीय आयुक्त साहेब, माननीय शिक्षणाधिकारी साहेब हे आमचं दिलेल्या याच्यानुसार आश्वासन पूर्तता करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. अकोल्यातील टावर समोरील उड्डाणपुलावर मोठे खड्डे आणि भेगा पडल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाण्यात खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने संबंधित यंत्रणेने त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दक्षता नगर ते अकोला क्रिकेट क्लब दरम्यान असलेला उड्डाणपूल पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. या पुलावर टावर चौकासमोर मोठे मोठे खड्डे पडले असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या पुलावरून जड आणि भरधाव वाहने वेगाने जात असल्याने वाहने अनियंत्रित होऊन मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. याआधीही या पुलावर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन हे खड्डे व भेगा बुजवाव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून आणि वाहनधारकांकडून केली जात आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथील एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबावर स्थानिक प्रशासनाकडून नाहक अन्याय व छळ केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षापूर्वी शेतकरी मोतीराम वानखडे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी श्रीमती इंदुताई मोतीराम वानखडे यांच्या शेतातून तहसीलदारांनी नियमबाह्य पद्धतीने रस्ता देण्याचा आदेश काढल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष पाहणी करताना नायब तहसीलदारांनी स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मान्य केले आहे की संबंधित ठिकाणी शिवदांडा अर्थात पारंपरिक मार्ग उपलब्ध आहे. व्हिडिओमध्ये स्वतः नायब तहसीलदार अक्षय नागे हे शिवदांडा असल्याचा आणि रस्ता पूर्ववत चालू असल्याचा दावा करत आहेत. आता मला एक सांगा, मला एकच सांगा तुम्ही, हे बघा ठीक आहे रस्ता चालू आहे, लोक जाणे नका, तेही बरोबर आहे. असे असताना बार्शीटाकळी तहसीलदारांनी मात्र इंदुताई वानखडे यांच्या मालकीच्या शेतातून नवीन रस्ता देण्याचा आदेश कसा पारित केला असा प्रश्न उपस्थित होतो. मुळात राज्याच्या महसूल व वन विभागाने दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी विशेष परिपत्रक जारी करून स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यात दुहेरी रस्त्यात मनाई केली आहे. जर शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी पूर्ववत किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असेल तर कोणत्याही परिस्थितीत नवीन किंवा दुहेरी रस्ता मंजूर करण्यात येऊ नये. वैयक्तिक फायद्यासाठी दुसऱ्याच्या शेतातून नवीन रस्ता देता येणार नाही. बार्शीटाकळी तहसीलदारांनी नियमांचे उल्लंघन करून रस्ता मंजूर केला आहे. नायब तहसीलदारांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या शेतातून रस्ता देण्याचा एकतर्फी आदेश काढला कसा अशी विचारणा आता इंदुताई वानखडे करत आहेत. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मला ते शेतातून रस्ता द्यायचा नाही. मला नाही रस्ता नाहीच ना, तिथून तर कशी देऊ मी? हो रस्ता नाही दिल्या करवावर आहे. रस्ता आता तहसीलदार आहेत ते येतात, दबाव टाकतात. दबाव कसं टाकतात तुम्हाला तुमच्यावरती? रस्ता द्यायसाठी. हो रस्ता दिलाच आहे ना, रस्ता द्या म्हणतात. हो रस्ता नाही आहे तिकडून, आमच्या इकडून आहे पानं, तिकडून रस्ता आम्हाला आहे आणि त्याला आहे ज्ञानेश्वरले. हो रस्ता असूनही तुमच्यावर दबाव टाकतात की रस्ता आम्हाला शेतातून तुमच्या द्या. रेडव्याच्या ताई आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि बार्शीटाकळी तहसीलदार आहेत, त्यांच्यावर प्रेशर टाकतायत. तुमच्या मिस्टरांनी आत्महत्या का केली? कर्जाले कंटाळून आत्महत्या केली. तहसीलदार साहेब आता बार्शीटाकळीचे दबाव टाकतात, रस्ता द्या म्हणतात तुमच्या शेतातून. दीड एकर शेत आहे, पाण्यातनं रस्ता आहे, पण आता हे दबाव टाकून आम्हाला रस्ता मागून राहिले. पण मला आता तेच टाईम आणला जाईना आता तिथं आत्महत्या करायची. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ताई आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. रेडवा या गावच्या आहेत त्या. त्यांच्या शेतातून शेताच्या बाजूला रोड गेलेला आहे, तरीसुद्धा बार्शीटाकळीचे तहसीलदार त्यांना आत्महत्या करायला मजबूर करतायत, त्यांच्यावरती दबाव टाकतायत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील त्या महिला आहेत.
या विषयावर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढोरे यांनी तहसीलमध्ये नायब तहसीलदार यांना शासनाच्या आदेशाची कॉपी दाखवीत इंदुताई यांना न्याय देण्याची मागणी केली. या सर्व प्रकरणात इंदुताई यांना न्याय मिळू नये म्हणून बार्शीटाकळी तहसीलदारांनी काढलेल्या आदेशाची कॉपी तब्बल महिन्याभराने देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात तहसीलदाराच्या आदेशाला उपविभागीय अधिकारी यांनी पूर्णतः स्थगिती दिली आहे. शासनाकडून दिलासा योजनेअंतर्गत मदत मिळणाऱ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा असा प्रशासकीय छळ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. मुसळधार पावसानंतर अकोल्यातील मोरणा नदीच्या पात्रात पांढरा फेस साचल्याने बर्फासारखे चित्र पाहायला मिळत आहे. या फेसाळलेल्या पाण्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 2 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र पावसानंतर मोरणा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याऐवजी नदीपात्रात पांढरा फेस आणि तवंग दिसून येत आहे. या फेसामुळे नदीकाठच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधला तरी प्रशासनाने अजून पाहणी केलेली नाही. राजेश्वर सेतूजवळ मोठ्या प्रमाणावर जलकुंभी जमा झाली आहे आणि पात्रात रासायनिक फेसाचे थर साचले आहेत. यामुळे पूर आल्यास पाण्याचा प्रवाह अडकून धोका निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकसहभागातून झालेल्या स्वच्छता मोहिमेचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अकोला शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये सध्या स्वच्छतेचा मोठा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि व्यापारी दुर्गंधीमुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत. अकोला शहरातील मोमीनपुरा, तेलीपुरा चौक, लाल बंगला आणि काश्मीरी लॉज परिसरात गेल्या काही दिवसांपासून नियमित साफसफाई झालेली नाही. याचबरोबर दाना बाजार आणि बोहरा मशिदीच्या नजीक कचऱ्याचे मोठे ढीग साचले असून चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व्यापारी आणि नागरिकांची सतत रहदारी असलेल्या या भागात स्वच्छतेकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून या भागात नियमित झाडलोट आणि कचरा उचलला जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने या परिसराची साफसफाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यहाँ पे हमारे घर में छोटे छोटे बच्चे हैं, नाले की परेशानी की वजह से मच्छरों की परेशानी हमारे को, और मक्खियाँ बहुत होते, मेथर आता नहीं, 1 दिन आता 3 दिन नहीं आता. अगर उनको बोले कि भाई नाली निकालो तो पर्सनल पैसे मांगते 20 रुपये, और आते नहीं, और गंदगी बहुत है. बहुत परेशानी का सामना करना पड़ रहा हमारे को यहाँ गंदगी की वजह से. यहाँ पर नाले साफ नहीं होते, 4 दिन में एक बार आता नाली साफ करने वाला. गंदगी बहुत ज़्यादा है, मच्छर मक्खियाँ सब हो रहे, मलेरिया का डेंगू का डर है. नाले साफ नहीं होते यहाँ पर बराबर, कचरा के अंदर. साफ सफाई वाला कोई इधर आता नहीं, नगर सेवक कभी के इधर कोई आता नहीं, नहीं इधर कोई नहीं आता. अकोल्यातील गौरक्षण रोडवर नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पावसाचे घाण पाणी रस्त्यावर आले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर बुधवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीने सफाई करत नाली मोकळी केली. अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरात नालीच्या काठावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाली तुंबून घाण पाणी थेट रस्त्यावर आले. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून स्थानिक रहिवासी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर अखेर दुपारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने जेसीबीच्या सहाय्याने नालीवरील अतिक्रमण हटवून नालीचे खोलीकरण केले आणि पाण्याचा मार्ग मोकळा केला. महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच अशी कारवाई केली असती तर नागरिकांचीही नाहक गैरसोय झाली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे. जनवरी महिन्यापासून तुमको फोन करते फोटो तुमका फोटो बताएंगे, तुम्हारे सारे रिकॉर्डिंग है मेरे पास. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड राहत्या घरातून चोरट्यांनी मोटारसायकल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना शेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हिवरखेड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. हिवरखेड येथील विकास मैदानातील पेठपुरा गल्लीत राहणारे शिवा भालचंद्र अग्रवाल यांची हिरो स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल राहत्या घरातून चोरीला गेली.
20 जुलैच्या मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून ही दुचाकी लंपास केली. सकाळी ही बाब लक्षात येताच शिवा अग्रवाल यांनी तातडीने हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. परिसरातील शेजाऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता 2 चोरटे रात्रीच्या वेळी घरातून दुचाकी बाहेर काढताना स्पष्ट दिसून येत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिवरखेड पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान गावात सातत्याने वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात शिक्षकांच्या कमतरतेविरोधात विद्यार्थ्यांनीच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जळका येथील वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीच्या आवारातच वर्ग भरवून शिक्षण प्रशासनाचे लक्ष वेधले. मारेगाव तालुक्यातील जळका येथील वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 8वी पर्यंत 54 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र संपूर्ण शाळेचा भार केवळ 2च शिक्षकांवर आहे. त्यातही मुख्याध्यापकांवर प्रशासकीय कामांचा अतिरिक्त ताण तर दुसऱ्या शिक्षकाकडे BLOची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. आमच्या मागण्या एवढ्या आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही आहे. शिक्षकाची कमतरता आहे. 2च शिक्षक आहे. त्याच्यामुळे इथे आम्ही मुलं घेऊन आलो आहे आणि म्हणजे कसं शिक्षक नाही आहे तर आमची ते मागणी आहे शिक्षकांची. 1 ते 8 वर्ग आहे आणि चालू केलं आहे आणि ते काम अजून बंद आहे. पूर्ण झालेलं नाही आहे शाळेचं. आता तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे शिक्षक किती दिवसापासून शिक्षक नाही? फरवरी महिन्यापासून मागणी करते. फरवरी महिन्यापासून आम्ही मागणी करत आहोत. जळका गावाची रहिवासी आहे. जळका गावामध्ये प्राथमिक शाळा इथे 2च शिक्षक आहे. ते शिक्षक काही शिकू शकत नाही कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनचंच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहेत. आता आमच्या राजू भाऊ उमरकर ते स्वयंशिक्षक म्हणून स्वतः देणार आहे आणि इथून काहीच शिक्षक नाहीचं हे नाही आहे. आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षिकच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही मी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही. तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही. आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची. तर आम्हाला शिक्षक पाहिजे. आमचे लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून. आम्ही रोजगार हमीचे आहोत. तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या शाळेत किमान 4 शिक्षकांची तातडीने गरज आहे. मात्र पुरेसे शिक्षण नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. शिक्षक द्या, शिक्षण वाचवा अशा जोरदार घोषणा देत विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात प्रतिकात्मक वर्ग भरवून आगळेवेगळे आंदोलन छेडले. या आंदोलनात सरपंच जोशना कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वडाई यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेतील रिक्त शिक्षक पदे तातडीने न भरल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता शिक्षण विभाग यावर काय ठोस निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने रिसोडमधील घरफोडीच्या 3 गुन्ह्यांचा छडा लावत 5 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 17,15,000 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला रिसोड येथील घरफोडीच्या तपासादरम्यान गुप्त माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी डॅनिक क्षीरसागर, लक्ष्मण काळे, अनिल काळे आणि रामकिसन पवार यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी 3 घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1,04,000 रुपयांचा ऐवज जप्त केला गेला. तसेच या गुन्ह्यातील फरार आरोपी बालाजी काळे याला परभणीच्या गंगाखेड येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 15 लाख रुपये किमतीचे सुमारे 10 तोडे सोन्याचे दागिने जप्त झाले. पोलिसांच्या या धडक कारवाईत एकूण 11 तोडे सोने, चांदी आणि रोख रकमेसह 17,15,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि राहुल गांधीसह विरोधी नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये काँग्रेसने रास्ता रोको केला. पाटणी चौकात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर विरोधी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या घटनेचे तीव्र पडसाद वाशिममध्ये उमटले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ वाशिम शहरातील प्रमुख पाटणी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून सरकारने विद्यार्थ्यांवर दडपशाही न करता त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नीटचा पेपर फुटून या देशामध्ये जे काही अराजकता माजली, विद्यार्थ्यावर जंतर मंतरवर जो काही लाठीचार्ज झाला, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी वाशिमच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोकोचं आंदोलन केलं. काल आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी यांना ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता जर आंदोलन करू शकत नसेल, उपोषण करू शकत नसेल, ते जर दडपून टाकण्याचा भाग जर हे सरकार हातात घेत असेल आणि त्याच्या उलट बीजेपीचे आम्ही काही स्टेटमेंट पाहून राहिलो की काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर, काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर निदर्शनं करायची, म्हणजे उलट्या चोरांच्या बोंबा मारण्याचं काम या ठिकाणी झालं. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदी सरकारचा धिक्कार करतो. या ठिकाणी शिक्षण मंत्र्याचा धर्मेंद्र सिंगाचा राजीनामा झाला पाहिजे. अमित शहा यांच्याकडे जे गृह खातं आहे, हे गृह खातं अतिशय म्हणजे अकार्यक्षम आहे. त्याच्यामध्ये मोदीचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे, अशी आमची या वाशिम जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं, आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं, आमची सगळ्या जिल्हावासियांच्या वतीनं मागणी आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे अकोल्यातील पाणी टंचाईचे मळप दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या काटेपूर्णा प्रकल्पात 17% तर वाण प्रकल्पात 41% जलसाठा असून पावसाने सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. अकोला शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या प्रतीक्षेमुळे प्रकल्पामधील जलसाठ्यात दररोज घट होत असल्याने महापालिका आयुक्तांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले होते. मात्र मंगळवारी झालेल्या 1 इंच पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यातील घट थांबली असून त्यात किंचित सुधारणा झाली आहे. सध्या काटेपूर्णात 17% तर वाण प्रकल्पात 41% जलसाठा उपलब्ध आहे. असाच दमदार पाऊस सातत्याने झाल्यास खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळेल आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचे संकट टळेल. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची तहान भागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत एसटी बस प्रवासादरम्यान मोठी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगमधून तब्बल 8 ते 9 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. अकोला जिल्ह्यातील सांगळूद येथील रहिवासी वंदना काकड या काटेपूर्णा येथून निमआराम बसने अकोल्याकडे प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान त्यांनी स्वतःचे आणि मुलीचे सोन्याचे दागिने कपड्यांच्या बॅगमध्ये ठेवले होते. बोरगाव मंजू बस स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी बॅग तपासली असता त्यात ठेवलेल्या दागिन्यांचा बॉक्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत बॅगमधून 34 ग्रॅमचे मंगळसूत्र, कानातील कर्णफुले, एकदाणी आणि सोन्याचे मणी असा एकूण 8 ते 9 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी वंदना काकड यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या चोरीचा लवकर तपास लावावा यासाठी मुलाने SP ऑफिस गाठले. 8 ते 8 लाख रुपयाच्या जवळपास सोन्याचे दागिने आईने बसमध्ये बॅगमध्ये ठेवलेले होते. आईजवळ 3 महिला, अनोळखी 3 महिला बसलेल्या होत्या. त्यांनी छेडछाड करून सोने काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आईच्या लक्षात ते आले नाही. लक्षात आल्यानंतर आईने बॅग तपासली असता, बोरगावला तपासली असता त्याच्यामध्ये आईला सोन्याचे दागिने जे होते ते काही सापडले नाही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हायस्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा कर्मचाऱ्यांना विमा कवच. भाजप आमदार रणधीर सावरकरांचा संकल्प. अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त अकोलेकर भाऊक. जनमानसात दादांच्या आठवणींना उजाळा.
महापालिका शाळांची दुरवस्था, छतातून गळती आणि वाढलेल्या गवतामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर. अकोल्यातील टॉवर चौकातील उड्डाणपुलाला मोठे खड्डे व भेगा. अपघातापूर्वी नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी. बार्शी टाकडीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबावर प्रशासनाकडून अन्याय. नियमबाह्य रस्त्याच्या आदेशाविरुद्ध संताप. सरकारचा आदेश पायदळी तुडविला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.